नागपुर में क्राइम ब्रांच यूनिट 4 को मिली गुप्त सूचना के आधार पर एमडी ड्रग्स बेचने वाले 2 आरोपियों को गिरफ्तार किया गया। पुलिस की कार्रवाई करते हुए दोनों को रंगे हाथों पकड़ा। प्राथमिक जांच में सामने आया कि कम समय में ज्यादा पैसे कमाने की लालच में दोनों आरोपियों ने एमडी ड्रग्स का कारोबार शुरू किया था। सूचना मिलने के बाद पुलिस ने जाल बिछाकर कार्रवाई की। पुलिस ने आरोपी के पास से करीब 8 लाख रुपए का माल जब्त किया है। जब्त सामान में एमडी ड्रग्स के अलावा 2 मोबाइल फोन, एक आईफोन और एक दोपहिया वाहन भी जब्त किया गया। गिरफ्तार आरोपी से पूछताछ जारी है और पुलिस यह पता लगाने में जुटी है कि ड्रग्स की सप्लाई कहां से हो रही थी और किन्हें किन्हें करनी जानी थी। बरोबर आहे। गोपनीय माहिती मिळाली की या ठिकाणी नाल्याजवळ एमडी विकत आहे अशा खात्रीशीर खबरीवरून शहानिशाकरिता आम्ही सर्व पेट्रोलिंगकरिता रवाना झालो। सोबत एबीआय बारंगे आणि अजय यादव यांची टीम त्या ठिकाणी संशयितरित्या एका ॲक्टिव्हावर बसलेले जे डाऊट आला त्याला ताब्यात घेतलेले। टोटल जवळपास 70 ग्रॅम एमडी आणि एक दुचाकी मोबाईल, एक अँड्रॉइड आयफोन आणि दुसरे 2 अँड्रॉइड, असे 3 अँड्रॉइड मोबाईल आणि एक दुचाकी आणि 70 ग्रॅम एमडी पावडर असं टोटल अंदाजे 8 लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। त्याच्यात आरोपी हा मनपिया म्हणून आहे, लकी मनपिया, सिरसपेठचा राहणार आहे आणि सोबत एक विधी संघर्षित बालक आणि एक पाहिजे आरोपी आहे। बरोबर आहे, ते खाण्याची सवय पडलेली आहे। त्याच्यानंतर खाण्याचा शौक भागवणे, नंतर विक्री करून कमाई करणे, म्हणजे कमी वेळात झटपट कमाई कसं करायचं आहे या पद्धतीने यांचा व्यवसाय सुरू झाला होता। त्याच्यामुळे यांना बंद करण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे। याच्यात माननीय पोलीस आयुक्त श्री नांगरे पाटील सर आणि जॉईंट सीपी रेड्डी सर, आमचे क्राईमचे गाभाळे सर आणि साऊ मॅडम, तसेच आमचे पोलीस उपायुक्त डिटेक्शन अग्रवाल साहेब, एसीपी आमचे जाधव साहेब या टीमच्या मार्गदर्शन ही कारवाई करण्यात आली। नाही, या अगोदर नाही, जो पाहिजे आरोपी आहे त्याच्यावर गुन्हे आहेत। हे जस्ट सुरू केलेले होते याचा व्यवसाय, त्याच्यात पकडले गेले।